अकोले तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी एकत्र येत कृषी प्रदर्शनास सुरुवात केली आणि बघता बघता 10 वर्षापासून हे जे कृषी प्रदर्शन आहे ते महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण असं प्रदर्शन जे आहे ते ठरत आहे. खरं तर या ठिकाणी प्रदर्शनामध्ये राज्यस्तरीय संकरित गाय दुग्ध आणि सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खरं बघितलं तर ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत त्या जास्तीत जास्त दूध कसं निर्माण करता येईल किंवा त्याची काळजी कशी घ्यावी या प्रदर्शनातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय. 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा असेल किंवा शेतीविषयक मार्गदर्शनाचा लाभ जो आहे तो होणार आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत ते संभाजीनगर येथील कन्नड येथील आहेत. तुमचं नाव काय आणि ह्या ज्या तिन्ही गायी आहेत त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तुमच्या गायीला मिळाला. किती दूध देते आणि कशी निगा तुम्ही या गायीची ठेवता? माझं नाव प्रवीण अशोकराव जाधव. गाव भोकणगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हा 20 वर्षापूर्वी हा व्यवसाय करतो. साधारणतः 20 लिटर गाईपासून सुरुवात झाली होती. पण ब्रीडिंगवरती काम करून मी आज इथपर्यंत 60 ते 65 लिटर दूध देणाऱ्या गाई तयार करण्यापर्यंत मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. ह्या ज्या गायी आहेत बघितलं तर दूध उत्पादन खूप कमी आहे. शेतकऱ्यांना परवडत नाही. कारण चाराचा प्रश्न आहे. चाऱ्यांचे दर देखील वाढलेले आहे. अशामध्ये तारेवरची कसरत जी आहे ती शेतकऱ्यांना करावी लागते. काय मार्गदर्शन तुम्ही कराल? कारण हे तंत्रज्ञान किंवा ही जी माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आज हा प्रदर्शनाचा मार्ग तुम्ही निवडलाय. तर काय होतंय, जो या क्षेत्रामध्ये ब्रीडिंगवरती काम करेल, ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी. टॉपचे वस्त्र, कालोडी स्वतःच्या गोठ्यात तयार करून आणि दूध विकण्यापेक्षा जर चांगल्या कालोडी तयार करून जर विकल्या तर त्यातून प्रॉफिट चांगला मिळतो. फक्त दुधावरती अवलंबून न राहता जो शेतकरी स्वतःच्या गोठ्यात चांगल्या कालोडी तयार करेल आणि त्याच कालोडी जर अशा प्लॅटफॉर्मवरती उभा केल्या, दाखवल्या महाराष्ट्राला, तर आमच्याकडे 55 ते 60 लिटर दूध देतात. तर सहज गाय 5 ते 7 लाख रुपयापर्यंत गाय विकली जाते. हा एक हे आहे यातला. शेतकरी जे या प्रदर्शन झाले त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, पण शेतकरी शेतकऱ्यांना माहिती देऊ शकतो. कशा पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद प्रश्न शेतकऱ्यांशी संवाद साधताना तुम्ही काय माहिती शेतकऱ्यांनी विचारली, काय तुम्ही दिली? शेतकऱ्यांनी हीच विचारली, गाय कशी तयार झाली, काय इथपर्यंत प्रवास कसा, काय खाऊ घालताय, सगळं चारा नियोजन कसं, फीड नियोजन कसं, ते प्रत्येक जे विचारलं त्या प्रश्नाची उत्तर त्यावेळेस दिली. खरं तर हे कळस कृषी प्रदर्शन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरतंय आणि अनेक शेतकरी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेत आहेत. आज अकोले तालुक्याच्या कळसऐवजी संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवण्यात आलं. कसा सहभाग शेतकऱ्यांचा राहिला आणि काय घेऊन जाणार आहे शेतकरी या प्रदर्शनामध्ये? शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी या प्रदर्शनामध्ये म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आहे. जसं कृषीमध्ये आहे, डेअरीमध्ये पण आपण खूप काही इम्प्रूव्हमेंट केलं. आम्ही इथे 3 वर्षापूर्वी या स्पर्धा सुरू केल्या होत्या. कारण आम्ही 6 वर्षापासून ब्रीडिंगवर काम करतो. जसं आपण पंजाबची जर गाय पाहिली, 78 लिटर त्यांचं हायेस्ट रेकॉर्ड आहे. 78 लिटरची गाय त्यांच्या गोठ्यामध्ये शेतकऱ्यांकडे आहे. मग आम्ही एक विचार केला, की महाराष्ट्रामध्ये हे का नाही? जर आज महाराष्ट्राचं आणि आपल्या नगर जिल्ह्याचं विशेषतः जर ॲव्हरेज बघितलं आपण गाईचं, ते 4 आणि 5 लिटर सरासरी ॲव्हरेज आहे. मग आम्ही तेच शोध घेतला, की आपण का मागे पडलोय? मग आम्ही पी-डी-एफ पंजाबला गेलो. आमचे सर्व मित्रपरिवार, आमची प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर असोसिएशन महाराष्ट्र राज्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांची संघटना रजिस्टर आहे. आणि आम्ही असा निर्णय घेतला, की ज्याप्रमाणे त्यांनी पी-डी-एफचं काम केलंय, त्याचप्रमाणे आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवली पाहिजे. जोपर्यंत आपली दुधाची उत्पादकता वाढत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये दुधाचे दर जर पाहिले, दुधाच्या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वजण होतात गेल्या 2 वर्षापूर्वी. दुधाचे भाव कधी स्थिर नसतात. पण आपण जर यांनी सांगितलं तसं ब्रीड विक्री केली, तर आपल्याला 2 पैसे हक्काचे मिळू शकतात आणि त्यातूनच आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. आणि आमची संघटना, सर्वच आमचे सहकारी हीच गोष्ट महाराष्ट्राला शिकवत आहे. आमचे सालगोडे पाटील अध्यक्ष यांनी 6.5 लाखाला ब्रीडिंगची गाय कर्नाटकच्या शेतकऱ्यांना आता जस्ट मागच्या महिन्यामध्ये विकलेली आहे. आणि ही स्टोरी संपूर्ण भारतामध्ये इतकी फेमस झाली, की नक्की ब्रीड म्हणजे काय? आणि हाच प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यासाठीच आम्ही या स्पर्धा आयोजित केल्या, ब्रीड आणि ब्युटी. ब्रीड म्हणजे काय? आता ही जर मी तुम्हाला दाखवू शकेल, तर एकच मिनिट फक्त कॅमेरामन यांना मी विनंती करेल. या गाईची जर कास बघितली आपण, या गाईने जवळपास 42 लिटर दूध दिलेलं आहे. ही पहिल्या गाय आहे, पहिल्या वेताची गाय आहे. हिची कासची ठेवण जर बघितली, तर ही पाय म्हणजे गुडघ्यापासून वरती आहे. आणि गायीची रचना जर बघितली तर अशी पाठीचा कणा, बांधा या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम इम्प्रूव्ह झाले. जसे आपण परदेशातले तुम्ही YouTube शो बघतात गायींचे किंवा यांचे मिल्किंग स्पर्धा, तर अगदी त्या लेवलच्या ह्या गायी आम्ही तयार केलेल्या आहेत. पण आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न होता, की ह्या गायींसाठी कुठं स्पर्धाच भरत नव्हत्या. तर कळचच्या माध्यमातून आम्हाला 3 वर्षापूर्वी ती संधी आपण इथं उपलब्ध केली. आता हा प्रथम क्रमांक निघाला. किती दूध ती गाय देते आणि आता यांच्या ज्या प्रथम क्रमांक निघाला, ही 1 नंबरची गाय आहे. तर हिने 54-300 इतकं दूध दिलेलं आहे. 54 तिची कॅपॅसिटी तेवढी आहे. कारण ही इम्प्रूव्ह का झाली, तर आपण चांगलं सिमेंट वापरलं आणि त्या सिमेंटपासून जी कालवड झाली, तिला परत चांगलं सिमेंट वापरलं.
अशा पद्धतीने आपण ते ब्रीड इम्प्रूव्हमेंट करीत करीत आज इथपर्यंत 54 लिटरपर्यंत पोहोचलोय. जसं आपण 3 वर्षापूर्वीचं जर कळचं रेकॉर्ड पाहिलं तर ते 43 लिटर होतं आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी 46चं झालं. म्हणजे 3 लिटरची आपल्याला दुसऱ्या वर्षी इम्प्रूव्हमेंट मिळाली ऑल ओव्हर सगळं शेतकऱ्यांच्या मिळून. आणि आता यांच्या गाईने जो पण 600 म्हणजे 54-300 पर्यंत यांची गाय पोहोचली. म्हणजे जवळपास 55 लिटरपर्यंत आपण पोहोचलो यावर्षी. हीच ब्रीडची खरी ताकद आहे आणि त्याचबरोबर पाहिजे आपलं फीडिंग मॅनेजमेंट आणि ब्रीडिंग, फीडिंग मॅनेजमेंट आणि आम्ही ज्या मुख्य याच्यावर काम करतोय आता विक्री व्यवस्था. आमच्या गोठ्यात तयार झालेल्या गाईला फक्त दुधालाच नाही, आमचं दूध तर प्रीमियम रेटला आम्हाला विकायचंच आहे. पण आमच्या गाईसुद्धा प्रीमियम रेटला आम्हाला विकायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. आणि यासाठी ज्याप्रमाणे पीडीएफ याने त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काम केलंय, तसं आम्हाला या महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायासाठी काम करायचं. आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय. दुग्ध व्यवसायासाठी काम करा. आपल्यासोबत शेतकरी आहेत. तुमचं ब्रीडची चर्चा आहे आणि खूप महागात ब्रीड विकलं जातंय. काय त्याचं गमक आहे त्यामागे? माझं नाव शंभू शरण यादव आहे. ॲक्च्युली सर 12-13 वर्ष झाले मला म्हणजे ब्रीडिंगमध्ये काम करता. तर थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे थोडक्यात फोर्थ आणि फिफ्थ जनरेशन चालू आहे माझी. कशा मागणी का बरं वाढते तुमच्या? अ, मागणी यामुळे वाढते कारण की आपण समजा 12-13 वर्षापासून काम करतो यावर. तर आता ब्रीडची इम्प्रूव्हमेंट झाली आहे तेवढी. आणि आता पहिली गोष्ट ती माझी HF आहे, ती कमीत कमी मिनिमम म्हणजे 35 प्लस असते आणि ही जर्सी आहे ती पण 25 प्लस असते. तर शेतकऱ्यांना ही खात्री आहे की ह्यांच्याकडून जी ब्रीड घेतली तर ती फेल जाणार नाही आणि थोडक्यात चांगलं दूध उत्पादन करतील म्हणून त्यांची विक्री त्या रेंजमध्ये होती. आता पोटातली कालवड जी आहे प्रेग्नन्सीमध्येच म्हणजे थोडक्यात गाय प्रेग्नंट असतानाच 80,000 ते 1.25 लाखपर्यंत बुक होऊन जाते. 10 दिवसाची कालवड माझी त्या रेंजमध्ये म्हणजे 10 दिवसाची कालवड मी देत असतो शेतकऱ्यांना. एकंदरीत बघितलं तर बाहेर राज्यातून आपण बीड महाराष्ट्रात आणत असतो, मात्र महाराष्ट्रातील बीड जे आहे ते इतर राज्यांमध्ये जाते. हा तर खरोखर या शेतकऱ्यांनी केलेलं संशोधन जे आहे त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.